नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वारं रंगले आणि आता हातरंगले मतदारसंघातून धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे निवडणूक लढवत आहेत। माझ्यासोबत आहेत हातरंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, आता लोकसभेची निवडणूक आहे, हातरंगले मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवत आहात। मागच्या वेळी पराभव तुम्ही केला होता राजू शेट्टींचा, तर आता यावेळी ते तुमच्या विरोधात उभे ठाकले। राजकारणामध्ये कुणीतरी स्पर्धक असायचा, त्यामुळे ते पारंपरिक स्पर्धा आहे आमची। निश्चितच राजकारणामध्ये स्पर्धा ही पॉझिटिव्ह असली पाहिजे, विकासात्मक आणि रचनात्मक कामासाठी असली पाहिजे। राजकारण हे तात्कालीन आणि तात्पुरतं असतं। मला माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि या मतदारसंघाच्या आम जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर मोठमोठे प्रकल्प आपल्याकडे येण्यासाठीचं एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी या निमित्तानं मिळाली। 3 वर्षाची कोविडची परिस्थिती असताना जिथं कुठल्याही खासदाराला कसलाही निधी नव्हता, तर नंतर 2 वर्षामध्ये आत्तापर्यंत 8,200 कोटी रुपयांची निधी 3 महिन्यापूर्वीपर्यंत आला होता आणि त्याच्यापेक्षाही जास्तीचा निधी या 2-3 महिन्यामध्ये मी या ठिकाणी आणला आहे। हा आत्तापर्यंत आलेला रेकॉर्ड निधी या लोकसभा मतदारसंघातला आहे। निश्चितपणे या मतदारसंघाला कामाची जी भूक होती त्याला समाधान करण्याचा प्रयत्न माझ्या परीने मी या ठिकाणी केला। दादा, आता हातरंगले मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे की राजू शेट्टी आता तुमच्या विरोधात उभा आहेत। मागच्या वेळी तुम्ही यांचा पराभव केला होता, पण आता हातरंगले मतदारसंघात अशा चर्चा रंगू लागल्या आहेत की तुमच्या मतदारसंघात लक्ष नाही आहे, तुम्ही लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत नाही। ही चर्चा रंगवणं फार सोपं असतं, कारण खासदाराचा 6 तालुक्यांचा मतदारसंघ असतो, हजारो गावं वाड्या वस्त्या त्यामध्ये या ठिकाणी असतात। काम किती गावामध्ये आलं याचीही चर्चा या ठिकाणी झाली पाहिजे। गेल्या 10 वर्षाचा तुलनात्मक चार्ट आला पाहिजे। 10 वर्षात त्यांनी दिलेली विकास कामं आणि खासदार म्हणून मी दिलेली विकास कामं याचीही चर्चा या ठिकाणी मतदारसंघात रंगली पाहिजे। आणि ते करत असताना ज्यावेळी तुलनात्मक करतो, एखादा माणूस ज्यावेळी घराच्या बाहेर पडल्याशिवाय काम घरात 4 पैसे येऊ शकत नाहीत किंवा घर चालू शकत नाही, तसं खासदाराला सुद्धा आयतं कोणी या ठिकाणी आणू शकत नाहीत। 48 खासदार लोकसभेचे ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत, 288 आमदार आहेत। या सगळ्यांच्यामधनं निधी आपल्या मतदारसंघाला आणत असताना मला चौबाजूने या ठिकाणी काम करावं लागतं। निश्चितपणे ते करत असताना वेळ मला ह्या सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करतात। त्यात आपत्ती या ठिकाणी कोरोनासारखी, ज्याच्यामध्ये तुम्ही मला आणि मी तुम्हाला भेटू शकत नव्हतो, म्हणजे जे माणसापासून लांब करणारी आपत्ती होती। या सगळ्या संकटातनं पुढं जात या ठिकाणी आपण मार्गक्रमण पुढं करत गेलोय आणि मतदारसंघाला भरीव निधी या ठिकाणी आणलाय। माणूस खऱ्या अर्थानं कामानं ओळखला जातो। आज मी माझ्या मतदारसंघाची ओळख देशामध्ये कशा पद्धतीनं होईल, त्याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळे फंड्स कशा येतील आणि इकोसिस्टम या मतदारसंघाची अशी डेव्हलप कशा पद्धतीनं होईल की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ह्या गावागावातल्या तरुणांना एक नवीन दालन कामासाठी मिळेल आणि उद्योगासाठी मिळेल, याचा माझा प्रयत्न चालू आहे। निश्चितच विरोधकांना दुसरं काही बोलायला नसलं की हे अशा पद्धतीच्या पुंगळ्या सोडणं हे या ठिकाणी राजकारणात चालत आलं आहे। तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे, देशभरातल्या कुठल्याही खासदारांच्या पशी मतदारसंघात गेला तर अशाच पद्धतीच्या चर्चांना या ठिकाणी हवा दिली जाते, याच्यामध्ये काही तथ्य नसतं। हातरंगले मतदारसंघात आता अशी एक चर्चा रंगू लागली की आमदार विनय कुरे हे हातरंगले मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार। आपण त्यांच्याशी चर्चा केली तर ते क्लिअर करतील। आपण या ठिकाणी पाहिले की विरोधकांचं कामच आहे टीका करणे आणि ते टीका करत राहतील, अशा प्रकारचं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।